संदर्भात देखील तुम्ही अर्ज दिला होता, त्यावर काय नेमकं प्रक्रिया झाली? मी कुठं मागणी केली? त्या हँगाडीने केली ती कोण? चल ना म्हणा आता. हे बघा, लपायचं नाही राव. जे असं ना जातवान वागायचं, जातवान वागायचं. तेव्हा म्हणलं की मी दुसऱ्या दिवशी सकाळीचा अर्ज दिलाय. आणि माझा तो अर्ज जर चुकीचा असेल, तुम्ही कसाही लिहून आणा. कोर्टात चला, हायकोर्टात चला, सुप्रीम कोर्टात चला, राष्ट्रपतीकडे चला, राज्यपालकडे चला, तुम्ही कुठं चला, तिथं सह्या नाही केल्यात दोन बापाच्या आवला. मी शेतकऱ्याचं पोरगा, आम्हाला खरं पडतं, खोटं नाही पटत. तो खोटा, तुला हे करायची गरजच नव्हती हो. राजकारण चालू असतं, पाडापाड्या चालू असतात, एकमेकाला प्रेस घेणं चालूच असतं, एकमेकाविरोधात भाषण करणं चालू. घातपातापर्यंत चालला तू, आणि ते बी माया. आता भाऊ सुट्टी नाही तुला. चल, लपू नको. पदराच्या आणून लपायचं नाही. एका बापाचं असल्यासारखं निघायचं तिकडं आता नार्को टेस्टला. दोघं बसू त्या मशनीत, नळ्या कुंकड का घालीना घालून माया घालून घे. चल, थांबायचं नाही आता. आता तिसऱ्या आरोपीला अटक केलेली आहे. मात्र त्याचा जो कॉल आहे, सीडीआर आहे, त्यासंदर्भात नेमकी मागणी काय असणार आहे? कारण तो अटक केलं गेलं, पण ती पुढची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित पद्धतीने सुरू असं वाटतं. ते कोण पोरग आहे ना, मला माहित पण नाही. ते कांचन काहीतरी त्या पोरांचं नाव आहे. त्यांनी यांना घरी येऊन नेलंय आणि परळीला नेलंय. परळीला नेलंय. आणि एक बघा, त्याचं एक वाक्य खूप चांगलं आहे त्यातलं. तसे सगळेच चांगले आहेत, पण एक आणखीन थोडं चांगलं आहे मुख्य घ्यायला गेलं. त्यांनी सांगितलं, आम्ही तिथं बैठकीला गेलो होतो परळीला. याचा अर्थ खुनाचा कट तिथं शिजला आणि ह्या आरोपीला घेऊन गेला होता. त्याच्यात तो असं म्हणतोय पुन्हा की तिथं एक दुसरा आलेला होता आरोपी, आणि तो बघितल्यावर आम्हाला लय धक्का बसला आणि त्याला पण बसला. आणि ते कोणालाच ओळखीत नाही असं म्हणतोय. ते आम्ही एकमेकाला ओळखीत नाही, ते बी एकमेकाला ओळखीत नाही असं म्हणतात. आणि कालची रेकॉर्डिंग तो ओळखीत नाही ना. तू तर म्हणतो त्याला काय शब्द वापरला त्याने, तो की खूप मूडमध्ये आले म्हणे, लय उडे हाणते धनंजय मुंडे ते मिळाल्यापासून. तूच म्हणतो. त्याच्यामुळं ही कट रचल्याला धनंजय मुंडेने स्वतः हे 2-4 आरोपी आणि त्यांनी मिळून त्या रेस्ट हाऊसला हे सगळं शिजलेलं आहे. हे सत्य आहे आणि हे उघड पडणार. आता फक्त अजितदादांनी सांभाळून राहावा. अजितदादांनी खोडा घालू नाही. अजितदादांनी विनाकारण आता बळ द्यायचं कमी करावं. खरं खरं काढावं काय असेल ती. मी तयार आहे म्हणतो ना. मग त्याला काय, इथं मंत्री आमदार नाही असं म्हणलं ना, तर मग लय गोळ होईल. उलटा सुलटा मी बोलून नाही दाखवतो आताच, मग गोळ होईल. प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही. मी म्हणतो ना चल, तू म्हणतोय चल, मग प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम काय? मग चला, नार्को टेस्ट सगळ्यात मोठी का ती, तिच्यापेक्षा काय मोठं असेल तर ते पण. दादा, या प्रकरणातला जो गरुड आहे तो वेगवेगळ्या